भरपूर हेअर केअर प्रोडक्ट्स ट्राय केले आणि तरीसुद्धा माझी केसगळती थांबत नव्हती. तेव्हा मी विचार केला की ॲज ॲन आयुर्वेद डॉक्टर आपण स्वतःचं फॉर्म्युलेशन का बनवू नये. आणि तेव्हा मला सुचली ही भन्नाट आयडिया आणि आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो या तेलामध्ये आपण वापरतो आहे अनेक पारंपरिक आयुर्वेदिक हर्ब्स, भृंगराज, ब्राह्मी, जपाकुसुम, आवळा, त्रिफळा, शिकेकाई, मेथी, जटामांसी, कढीपत्ता, कडुनिंब आणि अजून काही निवडक हर्ब्स आणि त्यांचे पावडर्स. सगळ्यात आधी हर्ब्सची योग्य प्रकारे क्लिनिंग आणि प्रिपरेशन केली जाते, कारण हेअर ऑइल बनवताना फक्त इन्ग्रेडियंट्स चांगले असणं पुरेसं नाही आहे, तर त्यांची क्वालिटी आणि प्रोसेसिंग देखील तितकीच महत्त्वाची असते. यानंतर हर्ब्सना आपण योग्य प्रमाणात ऑइल बेससोबत प्रोसेस करायला हवं. सो प्रत्येक वैद्याची ना हेअर ऑइल बनवताना किंवा कुठलेही प्रोडक्ट बनवतानाची जी प्रोसेस आहे ती वेगवेगळी असू शकते. काही लोक क्वाथ प्रोसेसने बनवतात. आपण हर्ब्सना ऑइल बेससोबत प्रोसेस करत आहोत. हळूहळू हर्ब्समधील गुण ऑइलमध्ये इनकॉर्पोरेट व्हावेत यासाठी ही प्रोसेस घाई न करता केली जाते. या संपूर्ण प्रोसेसमध्ये टेम्परेचर, कन्सिस्टन्सी आणि प्रत्येक स्टेपकडे विशेष लक्ष दिलं जातं. आपल्या आयुर्वेदामध्ये केस आणि स्कॅल्पच्या आरोग्यासाठी अनेक हर्ब्सचा पारंपरिक वापर केला जातो. त्याच पारंपरिक ज्ञानातून इन्स्पिरेशन घेऊन तयार झालं आहे केशचं हेअर ऑइल. माझ्यासाठी हे फक्त हेअर ऑइल नाही आहे, तर ट्रेडिशनल आयुर्वेदिक हेअर केअरला रोजच्या रुटीनमध्ये आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि मग असंच मी स्वतःच सर्व करत असते. हेअर ऑइल गाळण्यापासून तर त्याच्या मेकिंग, सेलिंग, पॅकेजिंगपर्यंत सर्व कामं आपण स्वतःच करत असतो, तेही आपल्या घरीच. तर हेअर ऑइल हे योग्य प्रकारे गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण छान प्रकारे त्याला स्टिकर चिटकवत आहो. ही माझी सर्वात फेवरेट स्टेप आहे, कारण मला स्टिकर चिटकवणं, स्वतःच्या नावाचा, लोगोचं, आपली एक ओळख नवीन निर्माण करणं प्रचंड आवडतं. सो या सर्व प्रोसेसिंगनंतर ना तेल फिल्टर करून त्याची फायनल कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी चेक करायची असते आणि मग तयार होतं आपलं हर्बल नरिशिंग आयुर्वेदिक नॅचरल्स केशचं हेअर ऑइल. आणि हे हेअर ऑइल मी तुमच्यासाठी खास विकायलासुद्धा काढलेलं आहे. जर तुम्हाला हे हेअर ऑइल हवं असेल ना, तर इंस्टाग्रामवर आपली प्रोफाईल आहे, जाऊन लगेच बघा. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की तेल आपण कुठलं वापरतो, तर आपण व्हर्जिन कोकोनट ऑइल वापरत असतो आणि ते मी एका लोकल वेंडरकडनं बनवून घेते स्पेशली हेअर ऑइलसाठी. त्यानंतर आपण जेव्हा हेअर ऑइल गाळतो तेव्हा तुम्ही बघू शकतात की बराचसा गाळ आपल्या हर्ब्सचा आहे. त्यामुळे याला 7 वेळेस आपण वस्त्रगाळ पद्धत वापरत असतो आणि 7 वेळेस वस्त्रगाळ करून घेतो. त्यामुळे जेव्हा आपण हेअर ऑइल आपण गाळतो तेव्हा ते अगदी प्युअर, कुठलाही गाळ न येता अगदी व्यवस्थित येतं. आणि जेव्हा आपल्याला स्टिकर लावायचे असतात ना आपल्या प्रोडक्टसाठी, तर मेक शुअर की आपल्या कंपनीचं नाव, त्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याचसोबत मॅन्युफॅक्चरिंग डेट, बॅच नंबर, MRP आणि एक्सपायरी डेट हे सर्व मेन्शन करणं खूप जास्त गरजेचं असतं आणि ते सर्व आपण व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. हे जे आपलं हेअर ऑइल आहे हे याचे बेनिफिट्स आपल्या चॅनलवर रिव्ह्यूजमध्ये सुद्धा दिलेले आहेत. तर एकदा तुम्ही इंस्टाग्रामला नक्की भेट द्या. इंस्टाग्रामची ID मी कॅप्शनमध्ये देते आहे. थँक्यू.